नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। रस्त्याविना अडकलं मरसूळ, भाजीपाला उत्पादकांची फरफट। परभणी जिल्ह्यातील मरसूळ गाव आजही रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे। भाजीपाला उत्पादकांना मळवट तुडवत बाजारपेठ गाठावी लागते। पावसाळ्यात परिस्थिती गंभीर होते। स्थानिक आमदार रत्नाकर गुट्टे यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। पाहुयात पुढील बातमी। अतिक्रमणाच्या नोटिशीनंतर व्यापाऱ्यांची सेना भवनमध्ये बैठक। फुलंब्रीत अतिक्रमण नोटिशीनंतर व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे। सेना भवनमध्ये झालेल्या बैठकीत टीन शेड काढण्याचं आश्वासन देण्यात आलं, मात्र व्यवसाय अबाधित ठेवण्याची मागणी करत बायपास रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्याचा आग्रह व्यापाऱ्यांनी धरलाय। पाहुयात पुढील बातमी। पैठणमध्ये मुरुमवादातून दलित कुटुंबावर जीवघेणा हल्ला। रहाटगाव येथे मुरुम उत्खननवादातून दलितच्या बुक्सवार कुटुंबावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला। 4 जण गंभीर जखमी। अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल। पोलिसांचा तपास सुरू असून परिसरात तणावाचं वातावरण। पाहुयात पुढील बातमी। नांदगाव ITI मध्ये कारगिल विजय दिन साजरा। वीरपत्नीचा सन्मान। शहीद चाट भगतसिंग ITI नांदगाव येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा झाला। वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। मेजर मोहिते यांच्या वीरपत्नींचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला। उपस्थितांना युद्धातील प्रेरणादायक प्रसंग सांगितले गेले। पाहुयात पुढील बातमी। गवारा गावातील रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिक त्रस्त। यवतमाळच्या गवारा गावातील मुख्य रस्ता चिखलात बदलला आहे। विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना दररोज चिखलातून वाट काढावी लागते। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। पाहुयात पुढील बातमी। निलंग्यात कोळी समाजाचं अन्नत्याग उपोषण, दोघांची प्रकृती चिंताजनक। निलंग्यात महादेव कोळी समाजाचं 6व्या दिवशीही अन्नत्याग उपोषण सुरू आहे। दोघांची प्रकृती खालावली असून ते रुग्णालयात दाखल आहेत। प्रशासनाकडून अद्याप कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही। पाहुयात पुढील बातमी। धानोरा रोडवरील खड्ड्यांवर होडी आंदोलन, खड्ड्यांना दिली नावं। बीडच्या धानोरा रोडवर खड्ड्यांना खासदार आमदारांची नावं देत वंचित बहुजन आघाडीनं होडी चलाव आंदोलन केले। वर्षापूर्वी मंजूर झालेलं डांबरीकरण काम प्रलंबित असून नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। पाहुयात पुढील बातमी। जालना रस्ता खराब, विद्यार्थ्यांची बस रस्त्याच्या खाली घसरली। वजीरखेडा गावात विद्यार्थ्यांची बस खराब रस्त्यामुळे रस्त्याच्या खाली घसरली। चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। पालकांनी गिरिजा नदीवरील पूल व रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। पाहुयात पुढील बातमी। वंजारी समाजाच्या न्याय हक्कासाठी 29 जुलै रोजी नाशिकमध्ये मेळावा। वंजारी समाज सेवा प्रतिष्ठानतर्फे नाशिकमध्ये 29 जुलैला राष्ट्रीय मेळाव्याचं आयोजन। आरक्षण, वसतिगृह, शिवशाही सेवा व बसस्थानकाचं नामकरण अशा मागण्यांचा ठराव संमत होणार। पत्रकार परिषदेत प्रमुख नेते उपस्थित। पाहुयात पुढील बातमी। कानडी देवठाणा दरम्यान पूल दुसऱ्यांदा पाण्यात, रस्ता ठप्प। जालना जिल्ह्यातील देवठाणा गावाजवळ पुरामुळे पूल दुसऱ्यांदा वाहून गेला। वाहतूक ठप्प झाली असून शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते। स्थानिकांनी निकृष्ट कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत रहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.